एकमेकांशी आतापर्यंत फक्त फोनवरच बोललेले आणि प्रत्यक्षात मात्र एकमेकांना कधीही न भेटलेले एक मित्रमैत्रीण भेटतायत पहिल्यांदाच. बघूयात काय येणार आहे धमाल. आणि ही पहिली भेट घेऊन येत आहेत निर्मिती त्यांच्या टीमचे राजश्री आणि विजय. अंधेरी स्टेशन पे 2 नंबर प्लेटफॉर्म पे, अंधेरी रातों में 2 नंबर प्लेटफॉर्म पे एक मसीहा निकलता है, उसे लोग सुरेशा कहते हैं, उसे लोग सुरेशा कहते हैं. अलका, अलिका, अलिका, प्लेटफॉर्म नंबर 5 की गाड़ी 2 पर आ रही है. नैनों में सपना, सपना में सजना, सजना पे दिल आ गया, कि सजना पे दिल आ गया, कि सजना पे दिल आ गया. गाणं कोणी बंद केलं? चांगलं चाललं होतं. ओ फोन 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 फोन. हॅलो हॅलो सुरेश. कोण? अलका, अगं कुठेस तू? कधीपासून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलोय ग. अरे मी प्लॅटफॉर्म वरच आहे, पण तू दिसत नाहीयेस. काय तुला दिसत नाहीये? म्हणजे गर्दीत तू दिसत नाहीयेस. अगं मी लाल शर्ट घातलाय. तू हमालेस? तसा शर्ट फक्त तेच घालतात का? एक मिनिट होल्ड कर. कोणाला? फोनला रे. हा काय हो, तुम्हाला दिसत नाही? मी तेच विचारतोय. ओळखीचा आवाज. सुरेश. अलका, एक मिनिट थांब. सुरेश काय ग? फोन ठेवून दे. ए नको, बोल ना. अरे आता प्रत्यक्षच बोलूया ना. खरंच की. हाय 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 हाय. इकडे हाय. कुठे आहेस? कुठे तू? कधी एकदा तुला बघीन असं झालंय ग. मग बघ ना. तेच बघतोय. कुठे बघतोयस? म्हणजे आपल्याकडे कोणी बघत नाहीये ना, ते बघतोय. अलका, काय सुंदर दिसतेस तू. खूप सुंदर दिसतेस. तुला बघितलं आणि तू पहिल्यांदाच माझ्या नजरेत कायमची भरलीस. चल, किती कौतुक करशील. तुझीच नजर लागेल मला. माझी? कसं शक्य ते? म्हणजे आपल्या माणसाची कधी नजर लागते का? अरे गेले 6 महिने आपण फक्त फोनवरच बोलतोय ना. हो ना. बघता बघता दिवस गेले. काय? म्हणजे दिवस उलटले. सुरेश, मी तुझ्यासाठी की नाही एक गिफ्ट आणलंय. मग दाखव ना. डोळे मीट. उघडलेत कुठे? म्हणजे तू सांगायच्या आधीच मिटले होते ना मी. अय्या, हे बघ. चल, काहीतरी काय दाखवते. हे डबा आहे. हे तेच डबा. काय दाखवते? डब्यात काय आहे? दिंड. दिंड? लग्न आधीच दिंड काढते का काय? मग त्याच्या बरोबर वडे पण आणायचे ना. का? म्हणजे दिंडवडे निघाले असते. काय करतेस? विनोदी पुस्तकं खूप वाचतोस वाटतं. वाचतो. मला वाचायला अजिबात आवडत नाही ग. मला सुद्धा आवडत नाही. दे टाळी. जाऊ दे, नंतर देतो. ए, मला पिक्चर ऐकायला खूप आवडतात. ऐकायला? म्हणजे बघण्यासारखं काय असतं ना त्याच्यात. मला सगळ्या प्रकारचे पिक्चर आवडतात. परवाच मी एक पिक्चर बघितला. कोणता? अंधा कानून. काय स्टोरी होती? का बघितला? स्टोरी, एक लहान मुलगा असतो, त्याचं नाव असतं कानून. कानून? आणि त्याच्या आईचं नाव असतं कानून कौशल. पण त्यातला बच्चन साहेबांचा अभिनय काय मस्त होता. माझं लहानपणापासूनच एक स्वप्न आहे, त्यांच्यासारखं सुपरस्टार व्हायचं, त्यांच्यासारखीच प्रसिद्धी मिळवायची, त्यांच्यासारखेच पिक्चर मिळवायचे, त्यांच्यासारखेच पैसे मिळवायचे. सुरेश, एकाच अवघ्यावर उभा राहा ना. का? मला तुला डोळे भरून पाहायचंय ना. बघ ना, बघ मग. तुझ्या स्वप्नांचं काय झालं? चक्काचूर झाला ग. कारण मला तेव्हाच कळलं होतं हे मला अशक्य आहे, इम्पॉसिबल. हेच पटत नाही मला. माझ्या डिक्शनरीत इम्पॉसिबल हा शब्दच नाहीये. मग नीट बघून घ्यायची ना डिक्शनरी. मी बायका अशाच असतं बाबा, नीट बघत नाही आणि मग म्हणता हे नाही ते नाही, कुठले कुठले शब्द राहिले त्याची लिस्ट काढ आता. मी नाही बोलणार. मग तू कुठेस ते कसं कळणार? मी आवडलो ना ग तुला खूप. तुझी उंची, तुझा रंग,
तुझे केस, तुझे काळे भोर डोळे. गॉगल मधलं पण दिसले. दिसत नसलं म्हणून काय झालं? डोळे काळेच असतात ना. सुरेश, तू लगेच माझ्या बाबांकडे जा आणि माझा हात माग. तर हात घेऊन काय करू? तू मला अख्खी हवीस. मी तुला आवडले. खूप आवडलीस ग. तुझे ते लांब सडक केस. स्टेप कट आहे माझा. स्टेप बाय स्टेप पाडले की लांब सडकच होतील ना. वा तुझं हे नाक, तुझे हे कान, तुझी ही हनवटी, तुझे हे दात, तुझे हे गाल, तुझी ही दाढी, साडी, साडी, मिडी. मिडी, हे काय घातलंयस तू? चुडीदार. तेच म्हणलं, चुडीदाराचे हात. आणि हे तुझे ओठ. अय्या, पहिल्या भेटीतच ओठाजवळ आलास. आईला एवढ्या जवळ आलोय मी. इश्श, हे काय झालं? लाजले. निदान हे बघायला तरी मला डोळे हवे होते. काय म्हणालास तू? नाही, रागावू नको, पण आता खरं सांगतो, मला अजिबात दिसत नाही ग. मी आंधळा आहे. अरे मगाशीच कळलं होतं मला. हा? आणि त्यात काय हरकत आहे? म्हणजे मी पण आंधळीच आहे. काय? बघूया काय कसं वाटलं आपल्या परीक्षकांना. महेश सर, एक्सलंट, खूप आवडला. आणि विशेष कॉम्प्लिमेंट्स तुमच्या लेखकाला. आणि तुम्ही दोघांनी परफॉर्मन्स इतका छान दिलात. थँक्यू व्हेरी मच. ब्युटिफुल. निर्मितीताई, छान झाला परफॉर्मन्स. आज मला वाटतं थोडेसे पंचेस कमी होते त्या मानाने. ऑल द बेस्ट. स्वप्नील सर, आय कम्प्लिटली अग्री विथ ताई. मला असं वाटतं की थोडंसं ह्युमर लेवलला कमी पडला ऍक्ट. पण हॅव्हिंग सेड दॅट, मला आवर्जून असं सांगावं असं वाटतं की तुमच्या जोडीची USP ही आहे की तुम्ही कुठलीही नवीन गोष्ट ट्राय करायला घाबरत नाही. कीप अप द गुड वर्क. गॉड ब्लेस यू. आता वळूया मार्क्स कडे. स्वप्नील सर, 8 गुण. निर्मितीताई 8 गुण. आधीचे 18 आणि आताचे 16, 34 गुण. वा, तुमच्या सगळ्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू.